नवापुरात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव, 3 पोल्ट्री फार्ममधील अहवाल पॉझिटिव्ह, जिल्हाभरात खळबळ. नवापूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पोल्ट्री फार्ममधील पक्षी दगावण्याचे प्रमाण वाढल्याने भीतीचे वातावरण होते. अखेर आज या भीतीवर शिक्कामोर्तब झाले. नवापुरातील 3 प्रमुख पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? नवापूर परिसरातील संशयास्पदरित्या मृत पावलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. दिनांक 30 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार खालील 3 फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नंबर 1 डायमंड पोल्ट्री फार्म नवापूर शहराजवळ, नंबर 2 तस्लीम पोल्ट्री फार्म नवापूर शहराजवळ, नंबर 3 डॉन पोल्ट्री फार्म नगर परिषद हद्दीतील 3 टेंबा परिसर. प्रशासनाकडून तातडीची पावले. अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खालील उपाययोजना राबविल्या जात आहेत. प्रतिबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन. ज्या फार्ममध्ये संसर्ग आढळलाय त्यापासून 1 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलाय. नष्ट करण्याची प्रक्रिया. संबंधित 3 फर्ममधील पक्षी, अंडी आणि पक्ष्यांचे खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेतली जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर संजय खाचणे हे स्वतः बाधित क्षेत्राला आणि परिसरातील इतर पोल्ट्री फार्मला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. अधिकाऱ्यांची भूमिका. सद्यस्थितीत घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला तरी वरिष्ठ स्तरावरून लवकरच सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाईल असे सांगण्यात आले. नागरिकांना आवाहन. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. डॉक्टर काझी, आरोग्य विभाग. या घटनेमुळे नवापुरातील पोल्ट्री व्यवसायावर पुन्हा एकदा संकट ओढवले असून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. विकास वडवी, तापी परिसर न्यूज, नवापूर.